छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खरं तर ही पुण्यभूमी आहे। त्याचबरोबर ती विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा विशेष एक पुण्याला ओळख आहे। मात्र याच पुण्यामध्ये आता पब संस्कृती वाढत चालली आहे आणि या पब संस्कृतीचा कोरेगाव पार्क स्थित असलेल्या स्थानिक नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतोय। खरं तर काल सुद्धा याच परिसरामध्ये काही अल्पवयीन तरुण जे आहे ते मद्य प्रशासनाकडून त्यांच्याकडून धिंगाणा घालण्यात आलेला आणि एक मोठा राडा जो आहे तो या परिसरामध्ये पाहायला मिळाला होता। खरं तर या पबच्या विरोधात आता इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते एकवटलेले आहेत, सध्या ते आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। ताई, खरं तर नक्की काल खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अल्पवयीन तरुण तरुणी असतील एकत्रित आलेले होते, त्यांच्याकडून मद्य प्रशासन करण्यात आलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सुद्धा त्यांनी हुल्लडबाजी केली। काय एकंदरीत प्रकार झालेला होता? सर नमस्कार, मी गौरी पिंगे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि पिंगे वस्तीमधील रहिवासी आहे। माझ्याच घराच्या जवळ असणारा हा पब आहे ज्यामध्ये ही घटना घडली। वडबन म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी पीओ गार्डन म्हणून आहे, त्या ठिकाणी ह्या MIT कॉलेजच्या मुलांची फ्रेशर पार्टी होती। ही अक्षय नावाच्या एका मुलाने आयोजित केली होती। त्या ठिकाणी कमीत कमी 200 ते 250 मुलं आणि मुली होते। तिथून पोलिसांनी बंद केल्यानंतरनं ते सर्व जे क्राऊड आहे ते या ठिकाणी असलेल्या पबमध्ये आले आणि त्या आफ्टर या पबमध्ये आले। त्यानंतरनं त्यामधीलच काही मुलं हे सार्वजनिक रोडवर मद्यपान करत होते। त्यांची विचारपूस आमच्या सोसायटीमधील एका ज्येष्ठ नागरिकांनी केली की हे मद्यपान करण्याचं ठिकाण नाही आहे, हे चुकीचं आहे। तर त्याने डायरेक्टली ती बॉटल वगैरे फोडून त्याने तिथे धिंगाणा चालू केला, उगारली। त्यामुळे मग स्थानिक लोक चिडली आणि त्यामध्ये सर्व वाद वाढले आणि त्यातून पोलिसांना मग कारवाई करावी लागली, लाठीचार्ज करावा लागला आणि त्यामध्ये जो पार्टनर आहे त्या हॉटेलचा तो त्यामध्ये फरार झाला। आम्ही NC नोंदवलेला आहे काल मुंडवा पोलीस स्टेशनला। आता पाहूया, आत्तापर्यंतची एवढी माहिती आहे की तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा पब बंद केलेला आहे, परंतु आमचे स्थानिक नागरिकांची विनंती आहे की हा फक्त तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद न करता याची सखोल माहिती घेऊन, कारण की हा जो पब आहे हा ज्या वस्तीमध्ये आहे त्या ठिकाणी सर्व रहिवासी एरिया आहे। रहिवासी एरिया प्लस मंदिर जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, स्कूल जवळ आहे। मग हे सर्व 15 मीटरच्या आतमध्ये असताना यांना परवाना कोणी दिला, याच्या मागे कुणाचे धागेदोरे आहेत याचा देखील तपास केला जावा। तसेच या पबचं टायमिंग 1:30 वाजेपर्यंत आदरणीय CP साहेबांनी 1:30चा टायमिंग दिलेला आहे, परंतु पहाटेचे 4 वाजले तरी या पबमध्ये आवाज असतोच आणि यामध्ये हुक्का बाकीच्या सर्व गोष्टी चालतात। तसेच 25 वर्षाच्या पुढील मुलांना पबमध्ये अलाउड आहे, मुलांना। परंतु काल आम्ही जे क्राऊड पाहिलं ते 18 ते 17 वर्षाच्या मुली तिथे होत्या। तर मग हे याच्यामध्ये सर्वच विषय येतो की असं हे अलाउड कसं काय केलं जातं, याच्या मागे पाठीशी कोण आहे याचा देखील खुलासा व्हावा असं मी सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करते। खरं तर या संदर्भातले तुम्ही वारंवार पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, काय त्यांच्याकडून कुठली दखल घेण्यात येते? खरं तर आत्ता आमच्या ज्या नवीन PI आलेल्या आहेत माया मॅडम देवरे यांच्या आत्ताच त्या नियुक्त झालेल्या आहेत आणि हॉटेल चालू होऊन आत्ता कळतंय की मध्यंतरी जी पोर्शे कार घटना घडली त्यानंतरनं सर्व हॉटेल पब बंद होते, तर त्यामध्ये हा पब देखील बंद होता। आता 10 दिवसांपूर्वी हा पब चालू झालेला आहे, त्यामुळे अजून आम्ही लगेच पोलिसांच्या विरोधात कोणती भूमिका घेणार नाही, कारण की स्थानिक पोलिसांना काल हे जे काय कळले त्याच्यावर त्यांनी त्वरित कारवाई करून आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। खरं तर काल ज्यांच्यासोबत जो प्रकार घडला ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत, नक्की काल तुमच्यासोबत काय प्रकार झालेला होता? मी आणि माझी मिसेस आम्ही बाजारातून घरी येत होतो। घरी आलो तर आम्ही हॉटेल येथे जरा 5 मिनटं गेटच्या वेळी थांबलो। थांबताच तिथून बरीचशी मुलं आपल्या हातात बिअरची बाटल्या घेऊन येत होते। तर जाऊन मी त्यांना विचारलं, अरे बाबा काय चाललं आहे? तर म्हणतात काय चाललं आहे? काय नाही, आम्ही बिअर पितो आहे। अरे बिअर पितो म्हणजे काय? हा रहिवासी आहे, आम्ही ते रहिवासी आहोत, पब्लिक येते जाते आहे, लोकल माणसं आहे आम्ही इकडचे, आणि तुम्ही दारू रस्त्यावर पिताय? त्यात तो माझ्या अंगावर आला, म्हटलं तुम्हाला काय करायचं करा, आम्ही बघतो। आणि त्यामध्ये धक्काबुक्की झाली आणि बाकी आमची सगळे सोसायटीतले माणसं आली आणि मग त्याच्यावर तणाव वाढला। सोसायटी बारमधला जो मालक होता तो पण यायला घाबरत होता। पण तुम्ही नंतर या सर्व प्रकार झाल्याच्या नंतर पोलिसांना ज्यावेळेस या संदर्भातली माहिती दिली त्यावेळेस पोलिसांकडून काय तुम्हाला सांगण्यात आलं? पोलिसांनी सांगितलं आम्हाला तुम्ही अर्ज करा, पोलीस स्टेशनला द्या, एक्साइज ऑफिसला द्या, CP ऑफिसला द्या, मग आम्ही काय ते बघूया, काय ते करायचा प्रयत्न करतो आम्ही। आणखी काही महिला या ठिकाणी आहेत, तुम्ही खरं तर कोरेगाव पार्क या ठिकाणी वावरत असतात, म्हणजे या ठिकाणी परिसरामध्ये आहात, या सर्व सातत्याने या गोष्टी वाढत आहेत, या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघताय, काय उपाययोजना झाल्या पाहिजे त्याच्यावर?
ॲक्च्युली मी स्वतः त्या सोसायटीमध्ये राहते आणि मी जेव्हा लेट ऑफिसमधून येते तेव्हा हा सगळा प्रकार माझ्या डोळ्यासमोर घडतो आणि जे लोक आहेत म्हणजे जेंट्स तिथे वॉशरूम करतात आमच्या सोसायटीच्या गेट बाहेर. सोसायटीच्या गेट बाहेर पार्किंग असते, रात्रभर तिथं आवाज चालतो, भांडणं चालतात, इवन दारू पिऊन तिथं वॉमिट वगैरे सगळा हा प्रकार चालू असतो. तर मला असं म्हणायचं आहे की रेसिडेन्शियल एरियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप झाल्या पाहिजेत कम्प्लिटली. आणखी काही ज्येष्ठ नागरिक आहेत. खरं तर काका बऱ्याच वर्षापासून तुम्ही या ठिकाणी राहतात, तिथले रहिवासी आहेत. काय अनुभव आहे याच्यावरती काय भूमिका घेतली पाहिजे प्रशासनाने? कसं आहे काय माहिती आहे का, हा गणेशबाग उर्फ पिंगळे वस्तीचा हा जो परिसर आहे हा म्हणजे धार्मिक आहे बरं का. आता कायद्याप्रमाणे सगळा बदल झाला, झोन चेंज झाले, हे झाले. पूर्वी हा सगळा शेती विभाग होता. इथं स्थानिक लोक सगळी धार्मिक आहेत. आता प्रत्येक जणांनी काय आपल्या प्रॉपर्टी डेव्हलपमेंट करून काय कसं केलं हे केलं. आता काही हॉटेल्स आहेत तिथं या एरियात, अमुक आहेत, दुकानं आहेत, हे आहेत, पण सगळं शांततेने चाललेलं आहे. पण हे पब झाल्यानंतर लोकांना अनुभव वेगळा यायला लागला. माझं मत असं आहे प्रत्येकाने व्यवसाय करावा बरं का, पण त्या कायद्याच्या कक्षेत राहून करावा आणि रहिवासी झोनवाल्यांना कोणताही त्याचा त्रास होता कामा नये. कालची घटना ज्या वेळेस घडली त्यावेळेस मी माझ्या दुकानी होतो, मला त्याची जास्त कल्पना नाही, पण नंतर मी माहिती काढली, लोकांशी चौकशी केली की बाबा असं असं झालेलं आहे. हे सगळं पूर्ण चुकीचं आहे. दुसरं माझं मत आहे की आज जी संस्कृती आहे हिंदूंची, त्या संस्कृतीला धरून ती मुलं दिसत नव्हती मला, कारण इथं येऊन ती पण थांबली होती माझ्या दुकानापुढं. त्या मुलींचे म्हणजे ड्रेस हे पाहून म्हणजे ते संस्कृती त्यांचे आई वडील त्यांच्याकडे लक्ष देतात का शिक्षणाला पाठवून आपले घरी बसतात ते सुद्धा ते त्यांनी पाहिलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं असं परत ह्या पिंगळे वस्तीत घडू नये, नाही तर आमची सगळी वस्ती एक होऊन त्याला विरोध तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि मायबाप सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावं. हां, खरं तर तुम्ही एक बैठक बोलवली, बैठक घेतली. या बैठकीत काय निर्णय झाला, काय चर्चा झाली? निर्णय हेच की परत असे उद्योगधंदे इथं आम्ही चालून देणार नाही, ह्याच्याकरताच केलेलं आहे. पब पूर्णपणे बंद झाला पाहिजे, कारण तो कायमचाच त्रास आहे. ते वेळ सोडून पाठी 4-4, 5-5 वाजेपर्यंत मुलं खाली पिऊन येतात चालू असतो प्रत्येक वेळेला. आणि ऑनरला आम्ही समजवायला गेलो काल, तो आरेरेवाईची उलटी भाषा आमच्याशी करत होता. त्याचप्रमाणे बघा एवढ्याशा छोट्याशा गल्लीमध्ये कालच्या दिवशी एकदम 300 ते 500 वाहनं एकदम येऊन थांबले. त्यामुळे सोसायटीकडे जाणारे सगळे रस्ते बंद झाले. लोकांना घरी जाता सुद्धा यायला तयार झाले नाही. आमच्या सोसायटीच्या तर गेटमध्येच त्यांनी सगळ्या गाड्या लावल्या. याशिवाय तिथं ज्या काही मुलं मुली होत्या त्या आमच्या सोसायटीच्या भिंतीला लागून असलेल्या जागेवर त्यांचे लघवी वगैरे करत होते आणि घाण करत होते. सर, तुम्ही पण या ठिकाणी वावरतायत, कसा एकंदरीत अनुभव असतो आणि काय तुमची भूमिका आहे? नाही, गेले अडीच ते 3 वर्ष आपण सातत्याने या गोष्टीची कंप्लेंट पोलीस स्टेशनला देत आहोत आणि वारंवार या गोष्टीचा त्रास होत आहे. की आता असं वाटतंय की रहिवाशांना, स्थानिक रहिवाशांना यात गोष्टीमुळे असं वाटत आहे की ही जागा इथनं सोडून जावी की काय, कारण प्रशासनाकडनं काहीच जर समजा कारवाई होत नसेल तर सर्वसामान्य माणूस हातबल झालेला आहे आता. तर आमची आता जसं आम्हाला ताईंनी सांगितले की तात्पुरता हा काही दिवसांसाठी हा बंद करण्यात आलेला आहे बार, तर काही दिवसांसाठी नाही, हा आम्हाला कायमस्वरूपी याच्यावरती कठोर कारवाई करून कायमस्वरूपी हा बंद व्हायला पाहिजे. काय तुमचं काय म्हणणं आहे, काय अनुभव तुम्हाला? या अनुभव म्हणजे हे टोटल सुशिक्षित लोक आहेत इथे, मुलं बाळं सगळे राहतात, चांगले लोक आहेत इथे. हे पब ताबडतोब बंद व्हावं ही आमची इच्छा. आता मी तुम्हाला माझ्या डोळ्याचा अनुभव सांगतो, डोळ्यात एकच घडलेला. पहाटे 5:30 वाजता ह्या मंदिरजवळ इथे दारू पीत बसलेले, त्याच्यामध्ये एक मुलगी टोटली बेशुद्ध पडलेली होती. तर मी म्हटलं काय चालले, हे गणपती मंदिर आहे, काय करता तुम्ही? 5:30 मॉर्निंग, सकाळी 5:30 वाजताची घटना आहे. मग त्यातले लोक मला म्हणजे हे करायला लागले. मी म्हटलं मी ऐकून घेणार नाही, तुम्ही समजू नका, आम्ही इथले स्थायिक आहे. मग त्यातले दोघांनी शांत केलं, रिक्षा बोलवली आणि त्या मुलीला त्यात घालून घेऊन गेले. म्हणजे हे सगळं. आणि तुम्ही शुक्रवार, शनिवार, रविवार जर बघाल, प्रचंड इथं रात्रीचा तमाशा असतो. तर हे
सगळं टोटल बंद व्हावं ही आमची इच्छा आहे. तर या परिसरातले काही तरुण या ठिकाणी आहेत, तुम्ही या ठिकाणी वावरता राहता, म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पबच्या नावाखाली संस्कृती बिघडते, याचा परिणाम थेट तुमच्या जीवनावरती पण होतोय. कसं बघता या सर्व गोष्टीकडे, काय भूमिका घेतली पाहिजे प्रशासनाने? आता ह्याच्या आधी आम्ही काल रात्री पण आपला विषय झाला, त्याच्यानंतर आज पण रात्री काही त्यांचे लोक येऊन त्रास देऊन गेले. सोसायटीच्या खाली पण लोकांना, वॉचमॅनला पण शिवीगाळी केली. त्याच्यानंतर बरंचसं काही ते पानसरे म्हणून कोण ओनर आहे त्यांनी आमच्या ज्या सोसायटीतले काही लोक आहेत त्यांना पण धमकी देत, आरेरावी करतात ते, प्लस धमकी देतात ते, बघून घेतो आम्ही, काय करणार तुम्ही, आमचं सगळं पोलिसांचे चांगलं चाललं आहे, पोलिसांचे आम्ही मॅनेज करतो, काय असेल ते. पण असं बोलण्याचा काही संबंध येत नाही. आणि प्रत्येक वेळेस वयस्कर लोकांना जो त्रास होतो ते बघितलं पाहिजे. आमच्या शेजारी, बिल्डिंगच्या शेजारी जे विरंगुळा केंद्र आहे वयस्कर लोकांसाठी जे बनवलेलं आहे, तिथं पण बाटल्या वगैरे फेकतात, ते कचरा करतात दारू पिऊन. आणि प्रत्येक वेळेस हॉटेलची दमदाटी चालते, पोलीस पण काही करत नाही. प्रशासनाने काहीतरी याच्यात केलं पाहिजे. आणखी काही महिला आहेत, खरं तर तुम्ही या परिसरात राहताय, वावरताय, ये जा करत असतात, साधारण काय तुम्हाला अनुभव आले ते? मी सांगते, कारण आम्ही समोरच राहतो, तिथे सद्गुरू हाईट्समध्येच राहते मी. रात्री 2-2-2:30 वाजता ह्या लोकांची अशी भांडणं चालू असतात ना, मुलं मुली सगळे भांडणं करत असतात. गाडीत बसून आमच्या त्या साईडलाच तिथे भिंतीकडे असतात ना, मग तिथे उलट्या करतात, लघवी करतात. ह्या आम्ही समोर वरून बघत असतो. एकतर माझा मुलगा शाळेत जायचा असतो, तो टीचर आहे, परत माझे मिस्टर BPचे आहे, त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे त्रास होतो या गोष्टीचा. यांची 2, 2:30, 3 वाजेपर्यंत भांडणंच चालू असतात. 4-4 वाजेपर्यंत लोक हसतात. आणि कसं माझी आई पण आहे म्हातारी, तिला पण त्रास होतो या गोष्टीचा. तरी मी प्रशासन असं सांगू शकते की हे तुम्ही बंद कर पबचं. हे आपण एकंदरीत बघू शकतोय की खरं तर हे सर्व नागरिक आहेत ते या पबच्या विरोधात जे आहे ते सर्व त्रस्त झालेले आहेत. आणि याच्यावरती प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, काहीतरी याच्यावरती उपाययोजना कराव्यात, त्याची जी मागणी आहे ती या सर्व नागरिकांची होताना दिसत आहे. कॅमेरामॅन नागेश मरडेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.